महत्वाचे पचन संस्था आणि कास या प्रत्येक टप्प्यात काय बदल होतो असं बघ. आधी आपण प्रजनन संस्था बघूया. गाभण आटलेल्या गायीत गर्भाशयाचा आकार मोठा आहे, वासराची झपाट्याने वाढ होते. एक युटरस बद्दल किंवा गर्भाशयाबद्दल बोलूया आपण. प्रजनन संस्था तिला झालेली गाय तिला काय करायचंय आता, तिला वासरू बाहेर टाकण्यासाठी गर्भाशयात चेंजेस होतील. गायीच्या मागचा जो पेल्विक रिजन आहे किंवा त्याच्यात वासरू बाहेर टाकण्याचा जो मार्ग आहे, योनी मार्ग आहे, त्याच्या भोवती असलेले लिगामेंट आहे, मसल आहे, ते रिलॅक्स व्हायला सुरुवात होते. आणि हे मसल आणि लिगामेंट रिलॅक्स झाले तर तो जो पॅसेज आहे तो थोडासा मोठा होऊन वासरू सहज बाहेर पडण्यासाठी मदत होते. तर व्यायला झालेल्या गायीला इथे ही सगळी तयारी करणं गायीच्या अगोदर गरजेचं. काय काय करायचं, तिला हार्मोनल चेंजेस होत आहेत, गर्भाशयाची ताकद वाढवायची, कारण एवढं वासरू त्यांना कळ देऊन बाहेर टाकायचं. त्यानंतर वासराला बाहेर येण्यासाठी मार्ग तयार करायचे. तिथे जी आपण बघतो की इतर वेळेस फक्त शेण बाहेर पडण्यासाठी जेवढी जागा लागते, म्हणजे साधारण गाय तपासायला आम्ही हात घालतो तर तेवढीच जागा असते. परंतु आता वासरू यायचं तर त्याच्या खाली जो योनी मार्ग आहे तिथे खूप सारं प्रसरण होऊन तो आकार मोठा होणं गरजेचं आहे. आणि गर्भाशय जे आहे त्याला हे वासरू बाहेर टाकायचं, त्याच्यासाठी ताकद लागणार. आणि हा जो काही स्ट्रेस येणार गायीवर विण्याच्या वेळेसचा, त्यासाठी तिला मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पोषक घटकांची गरज पडणार. आता गाय विल्यानंतर ताजी वेलेली गाय, तर तिला काय करायचंय, प्रजनन संस्थेत काय बदल होत आहे, की गर्भाशयाचा आकार छोटा करायचा. कारण मित्रांनो, गाय गाभण असताना गर्भाशयाचा आकार जवळजवळ म्हणजे 35-40 किलोचं वासरू म्हणजे 35-40 लिटर, ते जार, त्याच्या भोवती असलेले पाण्याच्या बॅग, हे सगळं जवळजवळ 70 ते 80 लिटरचं आकार झालेला असतो गर्भाशयाचा. तिथून ते पुन्हा रिव्हर्स जनावराला 21 दिवसामध्ये, मित्रांनो 21 दिवसामध्ये जनावरचं गर्भाशय पूर्ववत झालं पाहिजे. पूर्ववत म्हणजे किती, फक्त अर्धा ते पाऊण लिटरच्या आकारात. 70 लिटर तिथून डायरेक्ट पाऊण लिटर इतका मोठा प्रवास त्याला करायचा आहे. गर्भाशयाचा आकार छोटा झाला पाहिजे. गर्भाशयात जे काही घाण आहे, जे जार आहे, वेगवेगळे फ्लुइड तिथे साठलेत, ते सगळे बाहेर टाकायचे. त्याबरोबर गर्भाशयाचा जो मोठा आकार झालेला आहे त्याला जे कोरंकल्स कॉटिलिडॉन आहेत याचा आकार छोटा करायचा आहे. आणि यासाठी त्याला खूप सारे हार्मोनल चेंजेस करावे लागतात. त्याला जार बाहेर टाकण्यासाठी कळा घ्यावा लागतात आणि त्यासाठी कॅल्शियम असेल किंवा वेगवेगळे हार्मोन असेल याची गरज पडते. ते हे करणं आहे. बरं, हे करत असताना पुढच्या टप्प्यामध्ये गर्भाशय क्लीन झालंय, गर्भाशय नॉर्मल लेवलला आलंय आणि इथून पुढे त्याला पुन्हा मादाचं सायकल सुरू करायचं. जनावराला गाभण राहायचं. मग फक्त माझं सायकल चालू करून उपयोग आहे का, तर नाही. मादाचं सायकल सुरू झालं पाहिजे आणि ते मादाचं सायकल फर्टाईल असलं पाहिजे, बीजांड वेळेत सुटलं पाहिजे. माद हा 24 ते 36 तासाचाच पाहिजे. 5-5 दिवस जनावर मागावर नको. मागावर आल्यानंतर जो काही सोट पाडणार आहे तो क्लिअर असला पाहिजे. हा जो सोट पडेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची घाण यायला नको, म्हणजे गर्भाशय क्लीन असलं पाहिजे. अशा पद्धतीने जनावर माझावर आलं पाहिजे आणि ते गाभण राहिलं पाहिजे. आणि एकदा ते गाभण राहिलं की त्याचा आकार वाढत जातो, वासराची वाढ होत जाते, वासरू झपाट्याने तिथे वाढत असतं. त्यावेळेस दूध उत्पादनाबरोबर वासराची सुद्धा वाढ टिकवून ठेवणे, दूध उत्पादन टिकून ठेवणे, हे जो शेतकरी साध्य करू शकतो त्याला दूध व्यवसाय फायदेशीर होणार. ही प्रजनन संस्था झाली. त्यानंतर मग पचन संस्थेत काय बदल होते बघूया. जी गाभण आटलेली गाय ड्राय काऊ आहे, तिच्या गर्भाशयाच्या दाबाने पोटाचं चारा ग्रहण करण्याची क्षमताच कमी केली. म्हणजे आपलं जवळजवळ 150 लिटर ते 250 लिटर कॅपॅसिटीचं जे पोट आहे गाईचं, तर त्याच्यावर आणखी 70 लिटर मागून वासराचा प्रेशर पडलेला आहे. म्हणजे तेवढी जागा पोटातली गेली आणि तेवढा चारा खाण्याचा किंवा पोटात चारा साठवण्याचा जनावरांची कॅपॅसिटी कमी होती. मग हा सगळ्यात मोठा बदल. जर मग अशा पद्धतीने जनावर चाराच कमी खाणार असेल तर मग मित्रांनो आपल्याला तिथं आहे त्या चाऱ्यातून कमी खाणार आहे तर जास्त पोषक घटक असलेला चारा देऊन आपल्याला तिथं ते
जनावरांच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे. असं आपल्या कधीही ध्यानात येत नाही की आपलं जनावर चारा कमी खाते, कारण आपण विल्यानंतर सुद्धा एकच कॅरेट चारा टाकतो आणि वेळेला होईपर्यंत सुद्धा एकच कॅरेट चारा टाकतो. तर तसं व्हायला नकोय. जनावरांच्या गरजेनुसार चारा कमी जादा देणं. आणि आता मी अनेक वेळेस बघतोय की सगळ्यांच्या गव्हाणीमध्ये जनावरांच्या चारा शिल्लक नसतो. जर मुक्त गोठे असतील तर किमान 1 ते 1.5 इंचाचा थर चाऱ्याचा गव्हाणीमध्ये शिल्लक असला पाहिजे. तर आणि तरच आपण समजायचे की आपल्या जनावरांचा चारा खाऊन त्यांचं पोट भरलंय, त्यांचं सगळे जे काही गरज होती ती पूर्ण भागली. अन्यथा जर तुमच्या जनावरांच्या गव्हाणी चाटून पुसून साफ केलेल्या असतील तर नक्की समजायचे की जनावरांना काहीतरी आपल्याकडून चारा देण्यात गफलत होते, चारा कमी पडतो. त्यानंतर वेळेला झालेल्या ज्या गायी आहेत तर त्यांचं चारा खाण्याची ग्रहणशक्ती आणखी कमी होते. एकतर त्यांचं पशुखाद्य आपण काही काळ कमी केलेलं असतं किंवा बंद केलेलं असतं, ते वेळेला झाले म्हणून आपण पुन्हा सुरू करतो आणि विल्यानंतर आणखी जास्त देणार आहे. तर मग इथं काय होतं, पोटी पोटातले जे जीवाणू आहे ते पूर्ण म्हणजे त्यांची सिस्टीमच बदललेली असते. इतक्या दिवस ते चाऱ्यातले तंतुमय पदार्थ बनवणारे जे जीवाणू आहेत ते वाढलेले असतात आणि नंतर मग त्यांना पशुखाद्य पचवणाऱ्या जीवाणूमध्ये किंवा त्या पद्धतीचे जीवाणू जास्त कार्यान्वित करायचे पोटी पोटात. तर या पद्धतीने मग तिथं जनावराला हे सगळं बदलायचे, पचनसंस्थेत बदल झाले पाहिजे. आणि ताजी विलेली जी गाय तिला आपण विल्यानंतर लगेच हाय एनर्जी डाएट सुरू करतो. गुळाचं पाणी पाजतो, गुळात शिजवलेली बाजरी, गहू, डाळ वगैरे खाऊ घालायला चालू करतो. त्याचबरोबर पशुखाद्य सुद्धा दाबून खाऊ घालतो. विण्याच्या अगोदर अनेक गोठ्यावर समजा अर्धा 1 किलो 1.5 किलो काही ठिकाणी ट्रान्झिट फीड खाऊ घालतात. चांगलं ट्रान्झिशन फीड घालत असतात, त्याच्यावरून सुद्धा तिला दुधाच्या फीडवर शिफ्ट व्हायचं. चारा ती कमी खात होती, आता तिला चारा जास्त खायचा आहे पण ती खाऊ शकत नाही, कारण सध्या पोटी पोटावर जो दाब होता तो निघाला, परंतु पोटी पोट त्या प्रेशर खाली होतं. ते त्याचे जे मसल आहेत ते त्या पद्धतीने काम करायला तयार नाहीत अजून, ते लूज पडणार आहे. आणि नंतर हळूहळू जसं चारा खाईल तसं त्याचा आकार पुन्हा नॉर्मल शेपला येईल आणि नॉर्मल शेपला आलं की पुन्हा त्याचं कार्य सुरू होईल आणि नंतर मग हे पोटी पोट काम करायला सुरुवात करणार. परंतु इथं जर आपल्याकडून काही चूक झाली, जनावर कंटिन्यू ऍसिडोसिस मध्ये राहिले, जनावरच्या पोटी पोटात जे चांगले जीवाणू वाढायला पाहिजे, जे आपलं चारा पचवतील, पशुखाद्य चांगल्या पद्धतीने पचवतील, ते जर करायला चुकलो आपण तर मग मित्रांनो आपल्याला ताज्या वेलेल्या जनावरांमध्ये शेण पातळ येणं, ऍसिडोसिस होणं, वारंवारच शेण पातळ येणे, शेणामध्ये तुकडे दिसून येणे चाऱ्याचे किंवा पशुखाद्यातले कण आहे तसे बाहेर येणे, या गोष्टी दिसून येतात. यासाठी सुद्धा आपल्याला त्याच्या पचन संस्थेत काही बदल होतात आणि त्यानुसार आपल्या नियोजनात काय बदल करायचे हे जाणून घेतलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो उच्च उत्पादनाच्या याच्यात जाते त्यावेळेस ती चारा सुद्धा भरपूर खाते. पुढची पेज, पशुखाद्य पण भरपूर खाते, भरपूर दूध देते, माघार यायला लागलेले. आता अधिक पशुखाद्य खाते, अधिक चारा पण खाते. तर मग ह्या पोटी पोटात ते सगळं हँडल करायला तिथं ज्या तयार होणारे वेगळे जे ऍसिड्स आहेत ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला त्याचं योग्य पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे. याचबरोबर मित्रांनो जी गाभण दुधातला टप्पा आहे ते दूध देत नाहीये, पण मित्रांनो आटल्यानंतर गाईचं भयानक दुर्लक्ष होतं. तसं करून जमत नाही आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आटलेल्या गाईचंच आहार नियोजन सगळ्यात महत्वाचं. कारण तिथं काय होतंय,